कोण? पिंके? आयुष्यपत झुंकू चुकू तुला कसं काय कळालं? आणि तुला तर दिसत नाही ना? का दिसत नसल्याचं नाटक करती? खरं सांग, मी नाही सांगत कुणाला. अगं तुझ्या अंगाला आहे ना त्या पार्लर मधल्या क्रीमचा वास येतोय, त्यांनी ओळखलं मी. आणि दिसत असून न दिसण्याचं नाटक करायला माझा काय मेंदू गुडघ्यात आहे वय? बरं ठीक आहे, हे धर. हे डिंपल मॅडमला चावी दे. तूच दे की, मला कशाला सांगतेस? अगं त्यांना सांगायला ते भेटले तर पाहिजे. तुला म्हणून सांगते. अगं त्यांचं आजकाल पार्लरकडे लक्ष बी लागाना. मला पण पार्लरला दोघांना बी असं वाऱ्यावर सोडून दिलंय त्यांनी. अगं साधा हिशोब बी घ्यायला येत नाहीत त्या. चुंकू चुकू काय सांगतेस? खरं तेच सांगते. त्यांना कितींदा म्हटलं मी, तर नंतर येते करतात आणि हुंगून बी बघत नाही. जेव्हा बघन तेव्हा त्या डॉक्टरच्या मागे फिरत असतात. लग्न झाल्यावर लोक बदलतात माहितीये, पण एवढं आशाने कसं व्हायचं? कशाच? पार्लरचं कसं व्हायचं? पार्लरचं हा तू सांग बरं. अगं ह्या वाड्याची रीतच आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून करायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. बापानं ना आज्याने बी तीच केलं, ही बी तेच करणार आहे. कर्ज काढून फेडत बसायचं. बरं झालं मला तू सांगितलं ते. थांब आता बघतीस तिच्याकडे मी चांगलं. बरं आजी, तुला काय बोलायचं ते बोल बर का. पण मी सांगितलंय ते नको सांगू, नाहीतर त्या कामावरून काढून टाकतील मला. पण तशा मला लय ऑफर आल्यात बर का. पण तरी बी नको सांगू. झुंकू चुकू तू नको काळजी करू, मी आहे ना. अगं बघ आता तिचा कसा डाबरा भरती ती. ऋण काढून सण साजरा करायचा, कामावर नाही ध्यान द्यायचं. तिचा डबरा भरला तिचा. आणि इकडे ती चावी आणि जा तू. कष्टाचं कमवायचं सोडलं आणि त्या बाय भोल्याच्या नादाला लागून लोकांचा पापाचा पैसा हडपायला शिकली तर कसं व्हायचं नाही का? तिला घातलं म्हणून डाबऱ्यात, तिला तिच्या कणगीची पडली भोक लवकर. तिचं झालं वाटोळ. थांब आता बघतीस मी तिच्याकडे चांगली. डिंपे, ए डिंपे, तूच आहेस मला माहिती आहे. आजी तू झोपली नाहीस वय अजून? इकडे मला तुझ्याशी बोलायचंय. बोल की. अगं तुझं काय चाललंय ते तुला काय वाटलं मला कळत नाही वय? आता काय कळलं असेल या म्हातारीला? मी काय केलं आता? अगं काय केलं नाही हीच अडचण आहे. पैसा घरात यावा, घर चालावं म्हणून तू पार्लर सुरू केलं. त्याच्यावर ध्यान कुणी द्यायचं ग? ते वय. मग तुला काय वाटलं? काय नाही. अगं त्या पार्लर कडे वाईट ध्यान दे. तिकडं वाईट फिरकना बी. कोण बी येतय, कोण बी जातय, किती पैसा जमा होत्या त्याच्याकडे काय तुझं लक्ष नाही. त्या पार्लर कडे ध्यान दे, नाहीतर आहे ना त्यातलं सामान सगळं विकायची बारी येईल. देवाला द्यायला वाटा नाही घ्यायला अशी गत आहे तुझी. आजी पिंकी आहे ना ध्यान द्यायला, त्यामुळे मी नाही लक्ष दे. अगं ती मग चांगलं काम करते म्हणून आपण काय वारं सोडायचं वय? तुझ्या आज्यानं बापानी असं ध्यान नाही दिलं आणि कर्ज बाजारी झाली. तू तरी ध्यान दे. आणि जर का परत माझ्या कानावर आलं ना असलं काय तर मी तुझं तिथंच मुडदा बसवेन बघ. आजी माझी बायको आहे ती, तिला असं बोलू नका. अरे तुझा भरली तुला रगत पिती, तुझा डाबरा भरला तुझ्या पालखीचा निघाला धूर, तुझ्या जिबाला उठला फोड तुझ्या. तू कोण र मला सांगणार काय करायचं आणि काय नाही? ती माझा वाडा आहे, तिथनं हलायचं बघायचं, कळलं का? आजी तुम्हाला काय गरज होती का मध्ये बोलायची? मी बोलत होते ना. आजी मी पार्लरकडे ध्यान देते आणि काम पण करते. तू झोप आता. हा त्या बाय भुलव्याला सांग माझ्या नादाला लागायचं नाही आणि माझ्याशी बोलायचं पण नाही. मी आहे ना असल्यांना माझ्या सावलीला बी उभं करत नाही.
ठीक आहे सांगते मी. तू झोप आता. चला डॉक्टर. जा खप. आलाय मोठा सांगायला माझी बायको हाय. त्याच्या नॉनचेच झालं वाटोळ. त्याचा मुडदा बशिवला. त्याचे लाकडं गेली नदीला त्याची लवकर. बाबू, अरे किती रे भीक लागल्यासारखा वागतोयस तू. हा, एवढी आपली बहीण माहेराला आली, तिला चांगलं चुंगलं खाऊ घालावं, तिचं लाड करावं, ते राहिलं बाजूला. इथं बघ तुझ्या बायकून निसता चहा आता टिकवलाय. त्याच्याबरोबर काय खारी बिस्किट काय बी नाही का तुझ्या घरात? सोन्या, तुझ्या आत्याला बाजारात घेऊन जा आणि काय पाहिजे नको ती घेऊन दे. आण पैसे. अरे आपल्याला भीक लागली ना, पण तुझ्या आत्याकडे लय पैसा आहे. मग त्यांच्या भावासाठी भावांच्या पोरासाठी खर्च करणार नाही का? तू फक्त घेऊन जा. बघ कसं 1000-2000चा बाजार करत्याला. हा, ए आता चल आपण समज घेऊन येऊ. बडोक फरसाण चिवडा बिवडा पाहिजे ते घेऊन येऊ. चल तू. तर जसं काय गठुडं घावलंय ना मला हे समजा आणायला. ए आहे, बघितलं का? बघ कसे मला लुबाडतात धरून सगळे. अगं तू काय कमी लुटलंस वय ह्या घराला? दिली वस्त्रीन हात पाय पसरी अशी गते तुझी. बाद झालं. जाता नांदायला. अगं आहे, तुझ्या काळजीनं माझा लय जीव तुटतो ग, नाही तर कवाच गेली असते मी. होय ना? अगं मी मेल्याशिवाय तू जायची नाही असं वाटतंय मला. मंगल, अगं डॉक्टर आणि डिंपल दिसत नाही. खाली नाही आलीत का अजून? मग अशी मी आवाज दिला होता पण काय उत्तरच आलं नाही. तो द्या जा, दीदी आणि दाजीला बोलून आण जा. आयगो, पाय दुखायला लागला माझा अचानक. हा, मग अशी बाजारात जा म्हणलं की कसं एका पायावर तयार झाला आणि आता काम सांगितलं की बरं पाय दुखायला लागलं रे. मावळणीवरच गेलाय जणू नाटक करायला. ए मंगळे, मला अजिबात मध्ये घ्यायचं नाही. हा, डॉक्टर डिंपल कुठे चालले तुम्ही दोघं? अरे त्या बाय भुळ्या घेऊन ती जात असेल ना वाडा सोडून, तर जाऊ दे, काय अडवू नका कोणी. डॉक्टर, तुम्ही खरंच वाडा सोडून चाललात का? अगं नाही मम्मी, आम्ही कशाला वाडा सोडून जाऊ. बरेच दिवस झाले आम्ही बाहेर फिरायला नाही गेलो ना, म्हणून चाललो. अगं पर असं अचानक? अगं अक्का, नवीन जोडपं आहे, फिरावंसं वाटतं ना त्यांना. आणि आता पावसाळ्यात लोक जातातच ना फिरायला. चला आम्ही येतो. हा, मी बिऊ कधी दे. का? आमच्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? अभ्यास कर ना गप. आजी, आम्ही येतो. अगं एकटीच ये. त्या बाय भुलेला सोडून तिकडून आलीस ना तर पाय धुवून पाणी पिल मी तुझं. झालं का परत तुझं सुरू? डॉक्टर चला जाऊ. मम्मी येतो. भया मंगले, मला तर ना नक्की गडबड वाटते बघ काहीतरी. आता तूच बघ ना, काल ती आमदार बाया लपत छपत वाड्यात काय आली आणि आज ही दोघं बी लगे फिरायला निघाली. अगं नक्की ह्यांच्यात काहीतरी शिस्त आहे बघ. त्या आमदारणीच्या नादी लागून ही दोघं जर काय करत असत्याल ना तर ह्यांचे 12च वाजत्याल बघ. काय करायचं बाया, आता तुझी लेक आणि तिचं नशीब, काय करणार आम्ही तरी. माजी आमदार जनार्दन गायकवाड अजूनही बेपत्ता. पोलीस उदासीन असल्याचा देवयानी गायकवाड यांचा आरोप. बघा वायकर, काय काय लिहिलं जात आहे, बोललं जात आहे आपल्याबद्दल. काम करा जरा.
साहेब, आपण त्यांना दाखवून देऊया का आपण किती आणि काय काय कामं करू शकतो ते. त्या जयसिंगच्या जबाबावरून बेहिशोबी पैशाच्या आरोपाखाली तिला उचलायचं का? आताच नाही, योग्य वेळी बरोबर उचलणार मी या देवयानी गायकवाडला. साहेब, ती आमदार बाई कुठंतरी बाहेर चालली, ते डॉक्टर आणि त्याची बायको कुठंतरी बाहेर चालली. लक्ष ठेव. हो सर. काय झालं साहेब? बाईकर, एका बाजूला देवयानी गायकवाड बाहेर पडली आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर आणि त्याची बायको हे भेटणार एकमेकाला. मग उचलायचं का त्यांनी? जाऊ दे गाफेल, आपण जनार्दन गायकवाडला शोधू. पण साहेब, त्या डॉक्टरनी जनार्दन गायकवाडांना जिवंत ठेवलं असेल हे कशावरनं? जरा गुन्हेगाराच्या डोक्यानं विचार करा वाईकर. देवयानी गायकवाडने डॉक्टरला तिच्या नवऱ्याला मारायला सांगितलंय. हा डॉक्टर तसं करणार नाही, जिवंत ठेवणार त्या गायकवाडला. त्याला माहिती आहे ही आमदारबाई त्याला अडकवेल एखाद दिवशी. जिवंत असणार जनार्दन गायकवाड. डॉक्टर, केवढा मोठा बंगला आहे ना. चला आज चला. थांबा, एवढ्या मोठ्या बंगल्यात आपल्याला मारून पुरतील ना तरी कोणाला कळायचं नाही. शांत बसतेस का? चल. या मॅडम. वकील साहेब बसा. आपल्या पाहुण्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करा. जी मॅडम. या बसा. चला मग सरळ मुद्द्याच बोलूयात. जमिनीचे पेपर्स आणलेत ना? हो. वकील साहेब, आपले पेपर्स. डॉक्युमेंट्स रेडी आहेत मॅडम, फक्त यांच्या सह्या झाल्या की झालं. डॉक्टर, मला असं वाटतं या जमिनीचा आपल्याला जास्त पैसा मिळायला पाहिजे. काय झालं? म्हणजे जे काय बोलायचं असं सरळ सरळ समोर बोला ना, कानात बोलायची काहीच गरज नाहीये. ते ही हे म्हणत होती की तुमचं फार्म हाऊस खूप छान आहे, खूप सुंदर बांधलंय. आता आमच्याकडे पैसे आल्यानंतर आपण पण असंच बांधूया असं तिचं म्हणणं आहे. अच्छा, हिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाहीये की ही असं म्हणाली म्हणून. नाही, असंच म्हणाली ती. पैसे कधी मिळणार आहे? मिळतील, घाई काय तुला? नाही, तुम्हीच म्हणाले होते ना व्यवहार झाल्या झाल्या लगेच पैसे देणार, आणि तो कुठं पैसे पण दिसेना. दिसतील. हा, पहिले पेपर्सवर सही कर. मी असंही करणार नाही. सही कर डिंपल. डॉक्टर, मी असंही करणार नाही. ह्या आपल्याला जमिनीचं 10 करोड देणार आणि स्वतः मात्र 30-35 करोड रुपये कमावणार. कमीत कमी या जमिनीचा आपल्याला 15 करोड तरी मिळालं पाहिजे. डॉक्टर, हा काय प्रकार आहे? यार काय, जमीन तिच्या नावावर आहे, मी काहीच नाही बोलू शकत. मी आधीच सांगितलं होतं, या जमिनीचा व्यवहार 10 कोटीतच होईल. त्याहून एकही रुपया एक्स्ट्राचा मी देणार नाही. गप्प पेपर्सवर सह्या करायच्या आणि माझ्याशी गेम खेळायचा नाही. नाहीतर या जमिनीसाठी ज्या मुलीचा खून केला ना तुम्ही दोघांनी, त्यात परत तुम्हाला अडकवायला मला वेळ लागणार नाही.
आणि हा तिच्याच जमिनीचा व्यवहार आहे मॅडम. त्यामुळे या मर्डर मध्ये तुमचा पण हात आहे. तुम्ही सुपारी दिली होती असं सांगून तुम्हाला पण अडकवू शकतो आम्ही. आणि त्यात तुमच्या नवऱ्याचं काय झालंय म्हणजे मला काय सांगायचं हे तुम्हाला कळालंच असेल ना. डॉक्टर, हो ती बऱ्याच वेळा माझंही ऐकत नाही, म्हणजे मी तिच्या समोर नाही बोलू शकत. बघा, विचार करा. आणि त्यात आता इन्स्पेक्टर जामकर पण मला चांगलंच ओळखतात हे तुम्हाला माहीतच असेल ना. तुला कळतंय का तू काय करतेस? मला ब्लॅकमेल करतेस? आमदार देवी आणि गायकवाडला? नाही मॅडम, ह्या कशाला तुम्हाला ब्लॅकमेल करू, उलट तुम्हीच ती वेळ आणताय. हे बघा, 5 करोड रुपयासाठी कशाला आपले संबंध खराब करताय. असं पण तुम्ही 10 करोड देणार आहे ना. प्रश्न फक्त 5 करोडचा आहे. तुमच्यासाठी थोडी अवघड आहे. 15 करोड मध्ये फायनल करून टाकू आपण. काय म्हणताय डॉक्टर? करायचं फायनल? ठीक, ही डील करायला मी तयार आहे. पण फक्त एकच अडचण. कसली अडचण? ते काय ना, आता एवढे पैसे या फार्म हाऊसवर नाही आहेत. मी मागवून घेते पण उद्यापर्यंत येतील. म्हणून तुम्हा दोघांना या फार्म हाऊसवर थांबावं लागेल. कारण जामकरचं पण लक्ष आहे ना आपल्यावर. तुम्ही इथे राहायला तयार असाल तरच ही डील होईल. बघा, ठरवा काय करायचं ते. किती वेळ झालाय डॉक्टर? एवढा वेळ लागतो बाय यायला. आता डील आहे म्हटलं, वाईट जास्त पैसा आणायला पाहिजे होता ना यांनी. तू जरा शांत राहतेस कधी. कधी येणार? सर, रात्रीच्या जेवणाला काय सांगायचं? काही चालेल. नाही नाही नाही, काहीच नको, आम्हाला नाही जेवायचं. डॉक्टर, मला नाही यांचा काहीच भरोसा वाटाणा झाला. आपण यांच्याकडे जास्त पैसा मागतोय ना, म्हणून हे जेवणात विष टाकून द्यायला बसले. त्यानंतर व्हायचं. घाबरू नका, असं काहीही होणार नाहीये. ते काय ना, तुमच्या जेवणात विष टाकून तुम्हाला माझ्या फार्म हाऊसवर मारायला मी एवढी मूर्ख नाहीये ना. आणि त्यातल्या त्यात तर निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी हे शक्यच नाहीये. ते काय ना, पैसे तर उद्याही मिळतील, पण कामाची माणसं गमावणं राजकारणात परवडत नाही. आणि तुम्ही दोघं तर माझ्या कामाची माणसं आहात. तुम्हाला मारायचा वेडेपणा मी कधीच करणार नाही. नाही, मला माहिती आहे, माझा विश्वास आहे पूर्ण तुमच्यावर. पण ते पैशांचं काय? हे काय पैसे आणलेत, घ्या. $15 कोटी वाटत नाहीये. नाहीच आहे ते 15 कोटी. अहो, ही काय मस्करी लावल्या? आम्ही सगळ्या पेपरांवर सही केली आहे ना, मग सगळे पैसे द्यायला काय झालं? शांत. असे कसे देणार मी सगळे पैसे? अहो, हे ठरलेले 10 कोटी आहेत. आता बाकीचे जास्तीचे पैसे मागवलेत मी. उद्या सकाळपर्यंत तुमच्या हातात असतील ते पैसे. ठीक आहे, मग आम्ही उद्या येतो. सिंपल वेडी आहेस का तू? आपण ये जा करणार का इथे? कुणी पाहिलं तर वाट लागेल. डॉक्टर, मला वाटतं हिचा माझ्यावर विश्वास नाहीये. घाबरू नका, मी तुम्हाला फसवणार नाहीये.
म्हटलं ना उद्या सकाळपर्यंत सगळे पैसे तुमच्या हातात असतील, तोपर्यंत इथे आमच्या पाहुणचाराचा आनंद घ्या. ते काय आहे ना, रात्री अपरात्री एवढे पैसे घेऊन प्रवास करणं धोक्याचं आहे. त्यामुळे उद्या सगळा व्यवहार होऊ द्या आणि मग निघा इथून. इथे सगळ्या सुखसोयी आहेत, मजा करा. आता तरीही तुम्हाला इथे राहायचं नसेल तर नाही, आम्ही थांबतो. गुड. आजची रात्र तुमच्या दोघांची. दोघही नवरा बायको मिळून सेलिब्रेट करा.